ही खूप दिवसानंतर आलाय ना. हा पहिला ब्लूम आहे अजून फुलायचं बाकी आहे तो. नाही तो तेवढाच फुल आहे. गाईज हा बघा काय करतोय. दोघ जण घोडे विकून झोपलेले आहेत. ही तर पा तो सिंबा तरी मेल असून इज्जतीत झोपलेला आणि ही बघा वाकडी तिकडी होऊन झोपली. ए पोरे ओ हो सेन्सर निघालाय डायरेक्ट गाईज. हो बाई साहब. आला असतील क्लासवर ना. सो गाईज माझं आवरलं नाही अजून. मी तुम्हाला माझं फेस दाखवू नाही शकत, तरी पण इंट्रो देतो मी तुम्हाला. सो हे गाईज इट्स मी आधी. वेलकम बॅक टू द नाईट रायडर. आणि ओमकार आता आलाय क्लासवरनं. आज कोणता पेपर आहे भाऊ? मॅथ्स जसा एंट्री मारली ओमकारनी लगेच सिंबा म्याव म्याव करत खाली. हा ना, कारण की त्याला फक्त ओंकारच पाहिजे असतो. त्यांना पाणी पाहिजे होतं का? ओ बाई मी पाणी दिलेलं होतं इथं साईडला ठेवलेलं होतं खाली. तुम्ही पण काल रात्री केलं. अच्छा तर कॅमेरा थांब थोडा खराब झालाय. सोनटक्क्यामुळं हां सगळे झाडं खराब होते. का बरं? त्याला किती फंगस लागला इथे. मग काढून टाकायचं का ते झाड? माझा तर तोच विचार आहे. काही कंद वगैरे बाजूला काढून घेऊ आणि सगळं ते फेकून टाकून नवीन कंद लावू. ठीक आहे चालेल. हे आपण काम करूयात या तारखेला. ठीक आहे चालेल. डन ब्रो डन. डन. हे बघ किती भारी मोबाईल आहे. काहीच आहे बघा. आणि हे तर गुलाबला पण मागं सोडून दिली. एवढं भारी बनायला. ही खूप दिवसानंतर आलाय ना. हा पहिला ब्लूम आहे. अजून फुलायचं बाकी आहे तो. नाही तो तेवढाच फुल आहे. एवढंच फुलेल. आणि फुलायचं असतं तेवढा वेळ फुलून गेला. बघा गाईस किती मस्त वाटतंय. आपल्याकडं येल्लो मध्ये असं वर्जन आहे. मला असं पाहिजे. बर तो मी आणेल. बाय भाऊ बस झाले जास्त. पण तो खालीच ठेवल. बस झाले जास्त. हवाला बघ किती मस्त फुललाय आता. तो कालच असा फुललेला होता. वा वा वा. कोणता कलर आहे तो? ऑरेंज ऑफकोर्स. ऑरेंज ऑफकोर्स. हा भारी फुल. अरे पण तो खरंच भाई पिंक आणि व्हाईट मस्त वाटतोय तो एकदम. आणि आपल्याकडे पूर्ण व्हाईट नाही लक्षात. हा घेऊयात बाबा. फायनली मी झालोय रेडी आणि पाणी पण देऊन झालंय सगळ्या झाडांना. यार आज बाल्कनी धुवावं लागेल. खरंच धुवावं लागेल. टाइमच भेटत नाहीये. एडिटिंग करायची बाकी आहे. 2 ब्लॉग पडलेले. करूयात लवकरच. जस्ट लुक ॲट दिस गाईज. ही रोज मला खूप जास्त आवडले. खूप जास्त नजर नको लागायला यांना माझी. आणि हां तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. मी एक गोष्ट घेतली. ती घेऊन काही कामच नाही येत. ती घेऊन काही कामच येत नाही यार. दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे काम येत नाही म्हणजे येते, पण मी घेतली वेगळ्या पर्पजसाठी होती आणि ती यूज वेगळ्या पर्पजसाठी होती. आता नवीन बॉके आलाय. कोण आहे काय माहिती बाबा. भाई नुसते येत राहतात बोके. घराच्या आसपास फिरत राहतात. यांना माहिती आहे आता फिक्स झालेलं आहे इथं. यांना माहिती फूड भेटतं. अरे कुठून पण घुसता गाईज. पार ते खिडकीच्या इथून घुसतील. खिडकी सुद्धा उघडायला शिकलेत ते मांजरी. का आजच कालच रात्रीतून काय झालं, त्यावाल्या रूम मध्ये कोणी झोपतच नाही. आणि ते बोके काय करता माहिती का, उडी मारून येतात आणि खिडकी हाताने अशी सरकवता आणि सरकून मग उघडला का मग मध्ये घुसता. मग घुसून सगळं फूड बीड. एकदा तर आत्ताच रिसेंटली गोष्ट आहे, महिनाभर पूर्वीची गोष्ट आहे. सगळं फूड खाली सांडून दिलेलं होतं त्या मांजरींनी. जाऊ द्या. तर आपण मेन टॉपिकवर येऊयात. हा एक गिम्बल M1चं मी गिम्बल घेतलं होतं. याचा बॉक्स कुठे आहे ते मला शोधावं लागेल. असं ठेवू दिसतंय का? हा असा M1चा गिम्बल आहे. मी कशासाठी घेतला होता माहिती का गाईजा? म्हटलो डेली व्लॉग करू ना, तेव्हा म्हटलं मस्त की यूज करता येईल याला. हे बघा. पण आम्हाला यूजच करता येत नाही नीट. म्हणजे आता हे कसं असं कॅमेरा फिरवतोय मी, असं पटापट फिरत नाही. आता हा आहे LF मोड काहीतरी आहे, पण ह्याच्यात आहे ना, थांबा यार कुठं फिरतोय हा गाईज. मी एवढं यूज टू नाही याला खरंच सांगायला गेलं तर.
हे बघा, आता हा असा ठीक आहे, हा व्हिडिओ वगैरे काढायला ठीक आहे, हा 3 वेळेस दाबला FPV मोडमध्ये येतो, ठीक आहे. याच्यात ब्लॉग शूट करू शकतो मी, पण असं अँगल जो आहे ना, जसं मी आता चेंज केला पटकन, तसा हा पटकन नाही होते बघा, एकदम स्लोली होतो. सो ते एवढं यूज टू नाही. हां, पण मग रील वगैरे शूट करायला एकदम मस्त आहे. रील वगैरे सगळं काही एकदम मस्त शूट होतं त्याच्यात, म्हणून मी हा फक्त रीलसाठीच यूज करतो. बाकी व्लॉगसाठी आपला हात भरपूर आहे, हातावरती सगळं करता येतं गोष्टी. सो हे सगळं होतं, मस्त आहे गिम्बल, पण वर्थ इट आहे. जेवढे पण पैसे खर्च केले ना मी, पैसा वसूल वस्तू आहे. सो आता विषय काय माहिती का, मला एडिटिंगला बसायचं आहे आणि ब्लॉग पोस्ट करायचा आहे कालचा. खूप मजा आलेली कालच्या ब्लॉगमध्ये, तुम्ही बघू शकता. कालचा नाही, हां कालचाच आहे ब्लॉग, हां कालचाच आहे. 2 ब्लॉग पडलेले आहे, दोघी एडिट करायचे बाकी. लेट होईल, मी नर्सरीत नाही जाऊ शकणार, तू उन्हाचं मास्क आत्ता लगेच मग तसं ड्रॉप कर आणि येताना घेऊन आणि मी सामान घेऊन कसं काही वाटत येतो तू बरोबर. सोपा होता, फक्त जरा 15 मिनिटं जास्त भेटले असते तर पूर्ण लिहिलं असतं. मग आम्ही जिथे आहे ना मामीच्या शाळेत जायचं. कोणाला तुला बाई तर मी मामीच्या शाळेत होतो, मला कधी एक्स्ट्रा टाइम नाही भेटला. नाही, दमलंय मी आता. कुठे गेला तुझा काय प्लॅन आहे? मी आता ट्युशनला चाललोय, मग ट्युशन आल्यावर पुढचं आता ओमकारला तर क्लासला सोडलंय, पण मग येताना म्हटलं की तिकडं महावीरमध्ये येऊ. मला पावडर घ्यायची आणि सेंट घ्यायची आहे. मध्ये जाऊन आपण बघूयात आता कोणती ती. मला असते म्हणजे रेडवाली घेतलेली तुम्ही, ती भेटली का नाही आता बघावं लागेल. सो फायनली घेतला आहे मी पावडरचा डब्बा. खावाला सेंट काय एवढे खास नाही वाटले यार मला. ते कोणतं बेला बिटाचे मस्त असतं सेंट, ते मी मागवलं आता ऑनलाईन. आता निघूयात घरी, थोडीशी अजून एडिटिंग बाकी, ती एडिटिंग करूयात. ही बघायला डायरेक्ट दारूची बॉटल वाटते बघा. पण यार खरंच सांगतोय, ती पहिलीवाली पावडरची बॉटल आता कुठे काय माहिती नाही, पण हे पावडर आहेत ना मेन्ससाठी एकदम मस्त आहे. फ्रेग्रन्स पण मस्त राहतो. हे मी फर्स्ट टाइम म्हणजे हावाला जो आहे ना तो मी आता पहिल्यांदा घेतला आहे. आता पहिले तो रेडवाला घ्यायचो, यावेळेस बघूयात आता याचा स्मेल कसा आहे. ओ भाई साहब, आय लव्ड इट, आय रिअली लव्ड इट. वाव, ओ हो, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. मस्त आहे. याला इथं ठेवूयात. आणि हे पाय 2 जण घोडे विकून झोपलेले आहेत. ही तर पा तो सिंबा तरी मेल असून इज्जतीत झोपलेला आहे, आणि ही बघा वाकडी तिकडी होऊन झोपली. ए पोरे, ओय जेरी, तुम्हाला एक गोष्ट बघायची का? बघायची तुम्हाला. एकदम गार झोपलेले आहेत ना. मी बघते एक गोष्ट कराल, सगळे दोघंचे दोघं इकडे येतात. बघायचे का? दाखवतो. 1 2 3 स्टार्ट. आली आला सिम्बा पण आला बा लगेच. अरे भूक लागली का सिम्बा? हो गाईस, मी सिम्बा आवाज दिला. सिम्बा भूक लागली तुला? ऑलरेडी त्यांना टाकलेलं आहे फूड मी. सो आय डोंट थिंक सो की त्यांना फूड टाकलं पाहिजे मी, कारण की जास्त पण दिलं ना तर मग ते उलट्या करतात. जरासा आराम करायची इच्छा होतीये ओ भाई, पण नाही करू शकत. अरे तुमच्यासोबत प्रँक झालाय. तुम्ही झोपलेलं ते, तुम्हाला झोपेतून उठवण्यासाठी मी हे केलं, आणि तुम्ही खरंच आले इकडं. जेरीचं फर खरंच यार गाईज, जेरीची कटिंग करावं लागणार. टाइम नाही भेटत आहे मला इथं स्वतःचीच कटिंग करायला, मला टाइम नाही. जेरीचे कसं काय करू मी? हा तो कोण, तो कोरियाचा का कोणता तरी, तो नाही का चायनाचा, तो किंग हॉंगचुंग, त्याचं नाव नीट नाही माहिती. हा तसं दिसतोय का नाही? बिलकुल पण इकडे बघ फक्त असं. मुझे नहीं पता था मैं इतना खूबसूरत लगता हूँ, क्या बोलती है तू? गाईज ह्याच्यामुळे माझा मोगरा इथं थांबू नाही शकत, पण मोगराला मी तिकडे म्हणून मी सेफ साईड मध्ये बोलत होतो गाईज, की मोगरा आहे ना वरती राहू असू द्या. जे पण फुलं वगैरेची झाडं आहेत ते वरती असू द्या, पण नाही याला सॅटिस्फाय करायचं आहे. पर हम प्रॉब्लेम को अब जड़ से ही उखाड़ डालने वाले हैं ना. हा ग्राउंड फ्लोर आहे बरोबर, आणि येणारे जाणारे किडे मकोडे जास्त करून इकडेच येणार, कारण की मागं पण थोडंसं घाण आहे, तर तिकडेचे किडे मकोडे इकडेच येणार.
तो सेफर साईड सगळ्यात भारी गोष्ट जी आहे ती फक्त आहे ही बाल्कनी. जास्तच पण वाढलंय त्याला आहे ना हे. हे आवडत नाही, ती बाल्कनी आवडत नाही त्याला, मी काय करू. तर जास्तच वाढलंय हे म्हणून आहे ना बोललो मामकडून परमिशन काढली मी की हे सगळं उकळून टाकायचं आणि त्याचे सेपरेट करायचे पार्ट्स आणि ते परत लावायचे. हे 2 सॅपलिंग्स बाहेर निघालेले आहेत आणि हे पूर्णपणे सेफ आहेत. खूप सेफ आहे, दिसले मला ते तुझ्या 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 हरकतीवरूनच कळून गेलं किती सेफ आहे. अरे म्हणजे यांच्या पानांना कीड लागलेली आहे. तुला वाटलं सेफ आहे. नाही, तू पाण्यात डुबून तर धुवू शकतो ना त्यांना, किडे पण निघून जाते आणि सगळं नीट होऊन जाईल. हा मग पाण्यात धुवून टाक त्यांना आणि मग रिपोर्टिंग करून घेऊ त्यांचं आपण परत. गाईज यांचे रूट्स बघा ना किती प्रॉपर मस्त झालेले. हे कंटिन्युअस आणि खूप रॅपिडली मल्टिप्लाय होत राहतात म्हणून यांना मोठं पटांगणच पाहिजे. ओके. सायराजची गाडी खराब झाली, त्याने मला आता फोन केला, म्हणे गाडी स्टार्टच नाही होत. काय झालंय काय नाही ते माहिती नाही. बघूयात तो म्हणे काहीतरी ना स्टँडच्या सेन्सरमध्ये ना पुढे अडकला आणि गाडी डायरेक्ट बंद झाली. सो इकडं आम्ही रनिंग करतो, तर सायराज आहे ना इथंच कुठंतरी असेल. स्कूटी आहे का बाईक आहे काय माहिती नाही, मला तरी वाटतं MTचं वाटतं. MTमध्येच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आता रिसेंटली नाही का स्कूटीमध्ये पण हे नाही का स्टँडचे सेन्सर आलेले आहेत. सो इथं आहे त्याची गाडी. अरे पॅन्ट इथं ठेवता का बाबा, पॅन्ट ठेवायची जागा इथं आहे. अच्छा, चावीमुळे ठेवली होती पॅन्ट, ठीक आहे. गाडी स्टार्ट नव्हते का, नाही होते भाऊ गाडी स्टार्ट तुझी, बघू दे. नाही झाली चालू तर मग टो करून जावं लागेल. ओ हो, सेन्सर निघालं डायरेक्ट गाईज. हो भाई साहब, गाडी चालू होणंच मुश्किल आहे आता डायरेक्ट. नाही होणार लवकर, डायरेक्ट तिकडे घेऊन जावं लागेल. कस काय अडकलं, पुष्टा अडकलं. कोणत्या आता तू पुष्टा काय कसं काय निघालं त्याच्यात, कसं काय गेला पुढून डायरेक्ट पुढच्या टायर. आता टो करूनच जावं लागेल भाई, तर काही नाही, ऑप्शनच नाही. सेन्सर गेलंय. नाही स्प्रिंग होत्या फक्त छोटे छोटे. इम्पॉर्टंट आहे. टेम्पररी चालू होईल अशी काहीतरी करते. सो आम्ही तिकडे गेलो त्या गॅरेजवाल्याकडे. तो गॅरेजवाला बोलला की सेन्सरच बदलावं लागेल सायराजच्या गाडीचं. आणि मी घरी आलो, व्लॉग एडिट करत बसलो. आता एक व्लॉग एडिट झाला आणि मी विसरूनच गेलो होतो गाईज की व्लॉग चालू आहे, कुठपर्यंत आलेलं आहे. मी आउट्रो द्यायचं पण विसरून गेलो होतो आणि नाही करायला भेटलं व्लॉग शूट, कारण की मी बसलेलो होतो एडिटिंगलाच, बाकी कुठे गेलोच नाही. सो आता अराऊंड 9:30-10 वाजत आलेले आणि मला झोपायचे. खूप दिवस झाले असं प्रॉपर झोप झालेलीच नाही, 8-9 तासाची. आता मस्त आहे की जेवण करतो आणि झोपून घेतो आणि व्लॉग इथंच एंड करतो मी. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला अशाच चांगल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, स्टे सेफ, बाय बाय.